आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या देवीचा उत्सव सुरू झालेला आहे। देवीचं आगमन सुरू आहे। आपल्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत। सर, धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाची ही देवीचं आगमन जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चिमुकल्यांसोबत फोटो काढण्यात गुंग झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सर्व चिमुकले असतील, महिला असतील, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक असतील, हे सर्वच जण उपमुख्यमंत्र्यांसोबत छायाचित्र काढण्यासाठी आतुर झालेले आहेत आणि उपमुख्यमंत्री देखील त्यांच्यासोबत फोटो काढतायत। सर, 48 वर्षांपासून हा उत्सव सुरू आहे। काय नेमक्या आठवणी आहेत? आनंद दिघे यांनी सुरू केलेला हा उत्सव आहे, काय नेमक्या आठवणी आहेत? आजचा उत्सव नवरात्रोत्सव हा टेंबी नाक्याचा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला उत्सव जो आहे, या उत्सवाची ठाणेकर आतुरतेने वाट पाहत असतात आणि या नवरात्रोत्सव टेंबी नाक्याची कीर्ती सर्वदूर पसरली आहे आणि म्हणून दर्शनाला देखील या ठिकाणी महाराष्ट्रातून नाही देशभरातून लोक येत असतात आणि श्रद्धेने भक्तिभावाने दर्शन घेत असतात। एक देवीकडे आल्यानंतर एक वेगळं आनंद समाधान मिळतं आणि हा उत्सवामध्ये देखील पारंपरिक जी काय आपली वाद्य आहेत ते न चुकता इथे येत असतात आणि देवीची सेवा करत असतात। हा उत्सव हा मोठा होतो आहे। ह्या उत्सवामध्ये हजारो लाखो लोक 9 दिवसामध्ये सामील होतात। आनंद दिघे यांनी सुरू केलेले जेवढे पारंपरिक वाद्य आहेत, मग ते आदिवासी नृत्य असो किंवा ढोल ताशे असो, हे सगळे यामध्ये उत्साह तोच कायम आहे। तोच उत्साह कायम आहे। उत्साहामध्ये वाढ होते। आदिवासी पाड्यातले आदिवासी वाद्य आहेत, नृत्य आहेत, ते इथं येऊन या ठिकाणी अगदी ग्रामीण भागातून, दुर्गम भागातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात आणि या उत्सवाची शोभा वाढवतात। सर, मागील वर्षभरापासून अनेक संकटं आपण पाहिलेली आहेत। महाराष्ट्रातला किंवा देशाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी देवीकडे काय मागणं असेल? अनेक वर्षभरापासून आपण अनेक संकटं पाहिलेली आहेत। पहलगामचा हल्ला आहे, अनेक संकट आहेत। या संकटातून बाहेर काढण्यासाठी देवीकडे काय मागणं? देवीने आपल्या राज्यावरचं, महाराष्ट्रावरचं, देशावरचं संकट अरिष्ट दूर करो, या आमच्या बळीराजाला सुखी करो, बळीराजावरची संकट अरिष्ट दूर होऊ दे, या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, तमाम महाराष्ट्रातली जनता या ठिकाणी सुखी होऊ दे आणि हा देश पुढे जाऊ दे। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा देश पुढे चालला आहे आणि आजपासून GSTमध्ये सवलत मिळाल्यामुळे लाडक्या बहिणी आमच्या खुश आहेत, कारण जीवनावश्यक वस्तू जे आहेत रोज लागणारं त्याच्यामध्ये GST कमी झालेला आहे। त्यामुळे या संपूर्ण देश हा महासत्तेकडे जातो आहे, प्रगतीची वाटचाल करतो आहे आणि म्हणून राज्य, देश या ठिकाणी विकसित व्हावा, पुढे जावा, अशा प्रकारचं तुमच्या आयुष्यात दुग्ध शर्करा योग आहे। GST तर कमी झालेलाच आहे, पण मेट्रोसुद्धा ठाणेकरांसाठी धावलेली आहे। GST का कमी झाला? काल आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी घोषणा केली आणि आज ठाणेकरांसाठी मेट्रोचं देखील ट्रायल रन झालं आहे। लवकर ती मेट्रो सुरू होईल आणि ठाणेकरांना दिलासा मिळेल वाहतूक कोंडीतून आणि ठाणेकरांचा प्रवास आरामदायी होईल। ठाकरेंचा आवाज घुमणार अशा प्रकारचा टीजर आलेला आहे। युतीचा आवाज घुमणार, महायुतीचा आवाज घुमणार आणि महायुती कामाच्या जोरावर गेल्या 2.5 वर्षामध्ये केलेलं काम आणि आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेलं काम, या कामाच्या ताकदीवर या महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई महापालिका, महायुतीचा भगवा झेंडा फडकणार। नक्कीच मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकणार अशा प्रकारचा विश्वास जो आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे। आनंद दिघे यांच्या देवीचा उत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहात सुरू आहे। देवीचं आगमन देखील सुरू आहे आणि याच देवीच्या आगमन प्रसंगी या महायुतीला जो महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचाच भगवा झेंडा फडकेल अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवनयन शर्मासह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।